नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। मी अशी रेडी झालेली आहे कारण थोडेसे इंस्टाग्रामला रील्स बनवले होते, त्यासाठी रेडी झाले होते। तर म्हटलं चला एक व्हिडिओ पण बनवायचा होता मला। त्या दिवशी मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या काठ पदराच्या ज्या साड्या आहेत त्या दाखवल्या। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे कुठल्या पार्टी वेअर अशा साड्या आहेत। तर चला माझं वॉर्डरोब दाखवते। आता एक एक करून तुम्हाला यातल्या साड्या दाखवते। सगळ्यात पहिली आहे ही नेटची साडी, पर्पल कलरची साडी आहे आणि त्याला बॉर्डर दिलेली आहे अशी गोल्डन मध्ये, छान आहे। याच्यावरती मी गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे तो वेअर करते। याचा जो ब्लाऊज होता तो नेट मध्येच आला होता, मग त्याच्यामुळे मला तो आवडला नाही, तर मी गोल्डन कलरचा ब्लाऊज याच्यावरती घालते। आणि पूर्ण साडी अशी रनिंग म्हणतात ना अशीच आहे। 600 रुपयाला काहीतरी घेतलेली आहे। ही आहे नेक्स्ट साडी, मेहंदी कलरची साडी आहे आणि पूर्ण असं वर्क केलेलं आहे। बॉर्डर जी आहे ती मरून कलरची आहे आणि खूप छान आहे, नेसल्यानंतर पण खूप छान दिसते। पण एकच याचा डिसएडवांटेज आहे ते म्हणजे की खूप टोचते ही साडी। घातली ना पूर्ण अंगाची आग होते, हातावर वगैरे खूप जास्त टोचते ही साडी, पण लुक छान देते, एकदम सुंदर अशी साडी आहे। कलर पण खूप छान आहे। तिथे 1000 रुपीजला घेतली होती ही आहे नेक्स्ट साडी, जी की खूप जास्त हेवी आहे। मी हिला 40 किलोची साडी असं म्हणते। बॉर्डर पहा, छान असं वर्क दिलेलं आहे आणि मधला कलर असा राणी कलर सारखा, आणि मध्ये आलेला ना हाफ ऑफ साडी त्यातला हा प्रकार आहे। साडी ओव्हरऑल वेगळी आहे, तुम्हाला दाखवते। हाफ मध्ये ही साडी जी आहे ना ती वरती पदराच्या साईडला अशी प्लेन आहे आणि पूर्ण बाकी जी साडी आहे ती अशा प्रकारे आहे। नेट आहे आणि त्याच्यावर अशी छान छान गुलाबाची फुलं आहेत आणि बॉर्डर अगेन सेम आहे। पण ही घातल्यानंतर इतकी सुंदर वाटते। असं मध्ये हाफ हाफ दिलेला आहे, हाफ मध्ये नेऱ्यापर्यंत असं आहे साडी आणि तिथून पुढे पदराच्या बाजूला अशी प्लेन मध्ये आणि वरची बॉर्डर। पण हे जे बॉर्डर आहे ना याला मणी पण लावले आहेत, तुम्ही पाहू शकता असे मणी पण आहेत आणि या टिकल्या वगैरे, याच्यामुळे वजन इतकं झालेलं नाही या साडीचं। पण ही साडी ना मी नेहमी वेअर करताना अशी सिंपल मराठी साडी आपण घालतो तशी मी घालत नाही, मी याला घागरा टाईपमध्ये घालते, घागरा बनवते। एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन की आपण नॉर्मल साडीचा घागरा कसा बनवायचा, कसा घालू शकतो। तर अशी ही साडी आहे। तर अशी ही साडी आहे, ही 2200 रुपीजला, कारण की तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होत्या अशा साड्या, तर तेव्हा ही घेतलेली आहे। नेक्स्ट साडी आहे ही, तुम्हाला माहीतच असेल अशा प्रकारच्या साड्या बऱ्याच आल्या होत्या। ही माझ्या लग्नातली साडी आहे, साखरपुड्याची। तर माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा अशा टिकल्यांच्या साड्यांची खूप फॅशन होती, खूप ट्रेंडमध्ये होते। त्यामुळे माझ्या लग्नाच्या ज्या साड्या आहेत, म्हणजे लग्नाचा शालू वगैरे सोडला तर बाकी ज्या हळदीच्या साखरपुड्याच्या वगैरे साड्या होत्या ना त्या अशाच पॅटर्नमध्ये मी घेतल्या होत्या आणि इव्हन ताई वहिनी यांनी देखील याच पॅटर्नमध्ये साड्या घेतल्या होत्या। खूप छान वाटतो कलर, बघा किती सुंदर आहे, बेबी पिंक कलर आहे याचा आणि असं सिल्वरमध्ये बॉर्डर दिलेली आहे। पूर्ण साडी अशीच भरलेली आहे आणि रनिंगमध्ये वेगळा असा पदर नाही आहे। तर अशा प्रकारच्या 3 साड्या मी घेतल्या होत्या, तुम्हाला दाखवते वेगवेगळे कलर। तर ही आहे साखरपुड्याची साडी, त्यानंतर ही आहे हळदीची साडी, मी ऑरेंज कलरमध्ये घेतलेली हळदीची साडी। याचा देखील बॉर्डर तुम्ही पाहू शकता, याच्यात गोल्डन बॉर्डर आणि वर्क दिलेला आहे। ऑरेंज कलरची साडी, सिल्वर नाही आहे याला बॉर्डर, गोल्डन कलरची आहे। आणि तिसरी जी साडी आहे तो हा कलर आहे, आईस ब्ल्यू सारखा हा जरा कलर आहे आणि याच्यावरती पण सिल्वर जे वर्क दिलेलं आहे ते आहे, सिल्वर बॉर्डर। तर अशा 3 प्रकारच्या साड्या, आणि ही लग्न चिठ्ठीची साडी वगैरे म्हणतात ना ती साडी। तर ही एक साडी आणि सेम मध्ये ही हळदीची साडी आणि त्यानंतर ही साखरपुड्याची साडी। तर अशा ह्या तिन्ही पण वर्कच्या साड्या आहेत, सेम पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलर मी घेतले होते। त्यानंतर पुढची साडी आहे ही, बॉर्डर बघा अशी दिलेली आहे छान, या बॉर्डरमुळे खूप छान लुक येतो साडीला। आणि पदर जो आहे याचा अशा टाईपचा आहे, असा पदर आहे आणि साडी पूर्ण अशी भरलेली आहे। आणि याचा जो ब्लाऊज आहे ना तो पण पदरासारखाच आहे, पण मी अगेन तो शिवलेला नाही, मी याच्यावरती वेगळा कपडा घेऊन शिवलेला आहे ब्लाऊज।
जो की प्लेनच आहे, असा भरलेला नाही. कारण की जेव्हा आपण अशा साड्या घेतो ना, याच्यावर पदरासारखाच ब्लाऊज चांगला नाही वाटत. त्यापेक्षा जर तुम्ही प्लेन घेतला ना तर तो जास्त उठून दिसतो. तर तसा मी ब्लाऊज घेतलेला आणि खूप छान, खूप सॉफ्ट अशी साडी आहे. हिची प्राईज आहे समथिंग 1100 रुपये असं काहीतरी या साडीची प्राईज आहे. नेक्स्ट आहे ही साडी, तुम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये पाहिली असेल. तर मला बरेच जण विचारतात की ही साडी तू कुठून घेतली किंवा काय. तर याची स्टोरी अशी आहे की मी ही साडी आहे ना प्लेन साडी घेतली होती मार्केटमधून, काहीतरी 350 रुपयाला, 350 रुपीजला फक्त ही साडी मी घेतलेली. आणि त्याच्यानंतर मी अशी बॉर्डर जी आहे ना ही लेस विकत घेतली आणि त्याला लावलेली आहे पूर्ण साडीला. तर खूप छान या लेसमुळे या साडीला खूप छान लुक आलेला आहे. आणि 550 ते 600 रुपयेमध्ये ही साडी झाली तयार. तर असं काहीतरी तुम्ही करू शकता. 10 रुपये मीटरची पण लेस येते. तर ही 20 रुपये मीटरची होती. तर तुम्हाला यापैकी कुठली साडी जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.